नमस्कार शेतकरी बंधू, आपल्या सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आता बऱ्याच जणांच्या उसाला मे मध्ये माती लावून झाली असेल. बेसल डोस म्हणून वेगवेगळे आपण त्याच्यासाठी सेंद्रिय खतं असतील किंवा रासायनिक खतं असतील ते सुद्धा आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी माती भरायच्या अगोदर आपण दिलेले आहेत. त्याच्यानंतर माती भरून घेतलेली आहे. तर प्रत्येक उसाला जो पाला आता निघत होतो, साधारण हा 4 ते 5 महिन्याचा उसाचा प्लॉट आहे. सुरू हंगामातला ऊस आहे. त्याच्यामधील पालं काढून ती सरीमध्येच दाबून घेतलेले आहेत. तर ते का दाबून घेतलेले आहेत, तर मल्चिंग म्हणून एक चांगलं बेनिफिट आपल्याला त्याच्यामधून भेटणार आहेत. त्याचबरोबर हे कुजल्यानंतर आपल्याला या उसाच्या पालाच्या मधून 0.4 ते 0.5% नत्र, 0.1 ते 0.2% स्फुरद, त्याचबरोबर 0.9 ते 1% पालाश हे आपल्याला महत्वाचे अन्नद्रव्य पाल्याच्या माध्यमातून भेटणार आहे. त्याचबरोबर हा पाला चांगला जमिनीत कुजल्यानंतर 32 ते 40% सेंद्रिय कर्ब सुद्धा आपल्या जमिनीमधला वाढणार आहे. ह्याची आकडेवारी सांगायला गेलं तर साधारण 1 टन पाला जर जमिनीमध्ये कुजला तर त्या 1 टन पाल्यामधून आपल्याला 5.5 किलो नत्र, 1.3 किलो स्फुरद आणि 3.1 किलो पालाश हे अन्नद्रव्ये आपल्याला महत्वाची मुख्य अन्नद्रव्ये भेटतात. आणि त्याचबरोबर जे इतर दुय्यम अन्नद्रव्ये असतील, सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील, ते सुद्धा कुजल्यानंतर आपल्याला भेटत असतात. त्याचबरोबर जमिनीची धूप होत नाही, जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो, जमिनीची सुपीकता वाढते आणि जमिनीतून घेणारे जे पीक आहे त्याच्यामध्ये साधारण 12 ते 13% उत्पादनामध्ये आपल्याला वाढ होत असते. आणि जमिनीमध्ये जे असणारं तापमान आहे ते एका पातळीपर्यंत स्थिर राहते आणि उन्हाळ्यामध्ये जास्त वाढत नाही आणि हिवाळ्यामध्ये जास्त थंड होत नाही. आणि त्याचबरोबर जे ते आपलं तण वगैरे उगवत असतं तर त्याच्यावरती सुद्धा जास्त आपल्याला खर्च होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो शेतकरी बांधवांनी काय करायचं, जे आता लागणीचा ऊस असेल साधारण 4-5 महिन्याचा झालेला ऊस, तर त्याच्यामधलं जे पाला असेल ते पाला काढून शक्यतो जमिनीच्या मध्ये जी सरी आहेत दोन लाईन मधल्या त्या सरीमध्येच दाबून घ्यावा, जेणेकरून त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप फायदे भेटतात. आणि बरेच शेतकरी बांधवांचं असे गोष्टी करत असतात, पण काय शेतकरी बांधव जाणून बुजून त्या गोष्टी करत नसतात. तसं शेतकरी बांधवांनी अशा गोष्टी कराव्यात जेणेकरून त्याचे आपल्याला भविष्यामध्ये खूप फायदे भेटत असतात. तर धन्यवाद.